जय जयकार आळंगिला भरत, आनंदले लोक नरनारी परिवार, शंखभेरी तुरे वाद्याचे गजर। चौदा वर्षांचा वनवास संपवून जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये आले तेव्हा लोकांनी रोषणाई करून त्यांचं स्वागत केलं, दिवाळी साजरी केली। आणि आता तर तब्बल 500 वर्षांनी प्रभू श्रीरामांचा वनवास संपलाय। अयोध्येमध्ये रामाचं, अयोध्येच्या राजाचं आगमन होत आहे। नमस्कार, मी सरिता कौशिक। बहुधा भारतात पहिल्यांदाच असं चित्र पाहायला मिळत असेल की एका मंदिराची शेकडो वर्ष संपूर्ण देशाला प्रतीक्षा होती आणि या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्तानं आम्ही उपस्थित आहोत त्याच श्रीराम मंदिर परिसरात, जे मंदिर राम भक्तांसाठी 23 जानेवारी पासून खुलं होणार आहे। पण त्याआधी एबीपी माझा सोबत करूयात बहुप्रतीक्षित राम मंदिराचं दिव्य दर्शन, तेही व्हर्च्युअली। कसं आहे अयोध्येचं भव्य राम मंदिर? मंदिरात कुठे आणि किती अंतरावरून होणार रामललाचं दर्शन? प्रत्येकाच्या मनात असे अनेक प्रश्न असणार आहेत। एबीपी माझाने केवळ मंदिर उभं होताना पाहिलंय असं नाही, तर तुमच्यासाठी राम मंदिराच्या प्रत्येक भागाची माहितीही जमा केली आहे, ज्यामुळे तुम्हाला घरात बसूनच रामललाचं दर्शन तर घडेलच, शिवाय तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष राम मंदिरात जाल तेव्हा तुम्हाला मंदिराची खडानखडा माहितीही लक्षात असेल। एबीपी माझाच्या एक्सपर्ट टीमने अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं असं मॉडेल तयार केलंय जे अगदी मंदिराचं हुबेहूब प्रतिरूप आहे। आता आपण आहोत मंदिराच्या सिंहद्वारावर, जिथून तुम्ही मंदिरात विराजमान असलेल्या रामललाचं दर्शन घेण्यासाठी प्रवेश कराल। हा योगायोगच म्हणावा लागेल की आधी राजा विक्रमादित्यानं बांधलेल्या राम मंदिरात सिंहद्वार आणि गर्भगृह ज्या ठिकाणी होतं, आता त्याच जागी सिंहद्वार आणि गर्भगृह उभं आहे। खोदकामाच्या दरम्यान जेव्हा पुरातन अवशेष मिळाले होते त्यानुसार समोरच्या परकोटापासनं म्हणजे पूर्व दरवाजातनं तुम्ही आत आल्यावर तुम्हाला या 32 पायऱ्या दिसतील, ज्या तुम्हाला मंदिर परिसरात घेऊन जातील। या पायऱ्यांच्या दोनही बाजूला तुम्हाला मूर्तींचं दर्शन घडेल। सर्वात आधी गजराज तुमचं स्वागत करतील, त्यानंतर सिंह पाहायला मिळतील आणि शेवटच्या पायरीच्या डाव्या बाजूला गरुडदेव आणि उजव्या बाजूला हनुमान उभे असलेले पाहायला मिळतील। गरुडदेव आणि हनुमंताचे आशीर्वाद घेतल्यानंतरच तुम्हाला रामललाचं दर्शन घेता येईल। केवळ या मूर्तीच नाही तर संपूर्ण मंदिर हे राजस्थानच्या भरतपूर येथील सँडस्टोन पासून तयार करण्यात आलंय। यांच्यावर आकर्षक कोरीव नक्षीकाम आहे, जे या दगडांच्या मऊपणामुळे कारागिरांना सहजपणे साकारता आले। याच वैशिष्ट्यांमुळे संपूर्ण देशातून या दगडांची निवड करण्यात आली। मंदिराच्या 32 पायऱ्या चढून वर आल्यावरती आपण पोहोचलो ते मंदिराच्या व्हरांड्यामध्ये, जिथे समोरच सुवर्णद्वार आहे आणि त्याच्या पाठीमागे आहे रामललाची मूर्ती। शास्त्रांनुसार मंदिराची उभारणी अशा पद्धतीनं करण्यात येते की मंदिरामध्ये येताच भक्तांना थेट समोरून देवाचं दर्शन घडावं। तर या राम मंदिरात सुद्धा तुम्ही समोरून प्रवेश केल्यावर थेट तुम्हाला रामललाचं दर्शन करता येईल। तुम्हाला या मंदिराच्या वास्तुकलेबाबत आम्ही माहिती देतोय। भारतभर 16 शैलीत तयार केलेली मंदिरं पाहायला मिळतात। उत्तर भारतात नागर शैली, दक्षिण भारतात द्रविड आणि मध्य पूर्व भारतात पगोडा शैली,
उत्तर भारताच्या इतर प्राचीन मंदिराप्रमाणेच प्रभू श्रीरामाचं मंदिरही नागर शैलीत तयार करण्यात आलंय। या शैलीत संपूर्ण मंदिर भक्कम मोठ्या चौथाऱ्यावर उभारण्यात आलंय, ज्याला वेदी असंही संबोधलं जातं। जसं तुम्हाला समोर दिसतंय आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या असतात, सोमनाथ मंदिर, पुरीचं जगन्नाथ मंदिर आणि कोणार्कचं सूर्य मंदिरही याच पद्धतीनं उभारण्यात आले आहेत। मंदिर प्रवेशापूर्वी असलेल्या स्वर्णदाराची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतोय। महाराष्ट्राच्या चंद्रपूरच्या बल्लारपूर परिसरात आणलेल्या सागवानी लाकडापासनं हे दरवाजे तयार झाले। या दरवाजांवरती आधी नक्षीकाम केलं गेलं, मग तांब्याची प्लेट चढवली गेली, साचा तयार झाला आणि मग या दरवाजांना दिल्लीला पाठवून त्यांना सोन्यानं मढवण्यात आलं। यावर असणारे हत्ती, कमळं आणि तावदानांची डिझाईन या दरवाजांची शोभा अधिक वाढवते। हिंदू धर्मात शुभ मानली जाणारी सर्व प्रतीकं या दरवाजांवरती कोरण्यात आली आहेत। प्रवेशद्वार असलेलं स्वर्णद्वार हे 14 फूट उंचीचं आहे आणि असे एकूण 14 दरवाजे संपूर्ण मंदिरात आहेत। मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम पोहोचणार ते नृत्य मंडपात। नागर शैलीच्या मंदिरात असे मंडप तयार करण्याची प्रथा आहे। एकापेक्षा अधिक मंडप हे प्रवेशद्वार आणि गर्भगृहाच्या दरम्यान असतात। नृत्य मंडपात शिवतांडव, देवी देवतांच्या मूर्ती खांबावर साकारण्यात आल्या आहेत। खांबांवरती या मूर्ती साकारण्यासाठी कारागिरांना बरीच मेहनत घ्यावी लागली। प्रत्येक खांबावरती 16 मूर्ती आहेत। या खांबांना कुठे जॉइंट देण्यात आलेला नाहीये। या खांबांवरती मूर्ती साकारण्याचं काम इथेच करण्यात आलंय। मंदिरात एकूण 390 खांब आहेत, ज्यातील 170 खांब हे तळमजल्यावर आहेत। प्राणप्रतिष्ठेपर्यंत तळमजल्यावरील 70 खांबांवरती नक्षीकाम पूर्ण करण्यात आलंय। ज्या मार्गाने भाविक रामललाचं दर्शन घेण्यास जातील तिथेच हे सगळे खांब आहेत। राजस्थानहून आलेल्या कारागिरांनी या खांबांना मूर्त स्वरूप दिलंय। 2 दगडांच्या मध्ये तांब्याच्या क्लिप आहेत। या दगडांमध्ये एकही गॅप नाहीये। रुरकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने या बांधकामाची मजबूती तपासणी केली आहे आणि त्यांच्या सूचनांनुसारच या मंदिराचं संपूर्ण बांधकाम करण्यात आलंय। नृत्य मंडपातनं पुढे गेल्यावर आपण पोहोचतो रंगमंडपात। या रंगमंडपातल्या खांबांवरती गणपती बाप्पा साकारले गेले। आणि आता आपण पोहोचलोय सभा मंडपात। हा सर्वात मोठा आणि सर्वात उंच मंडप आहे, ज्याच्यानंतर थेट गर्भगृहाचं दर्शन घडेल। इथूनच भक्तांना त्यांचे आराध्य प्रभू श्रीराम अर्थात रामललाचं दर्शन करता येईल। या सभा मंडपातल्या खांबांवरती भगवान विष्णूच्या मूर्ती साकारण्यात आल्यात आणि इथेच आहे सुवर्णद्वार। आता आपण उभे आहोत गर्भगृहात। इथेच याच गर्भगृहात रामलला विराजमान होणार आहेत। एबीपी माझानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयच्या मदतीनं प्रभू श्रीरामांची प्रतिकात्मक मूर्ती साकारली आहे, ज्याचं दर्शन तुम्हाला घडतंय। व्हर्च्युअल गर्भगृहात जसे रामलला दाखवण्यात आले आहेत, अगदी तशीच असलेल्या रामललाची मूळ मूर्ती सोन्याच्या सिंहासनावर विराजमान करण्यात येणार आहे। रामललाची मूर्ती 91 इंच उंच असणार आहे आणि रामललाच्या या उभ्या मूर्तीचं दर्शन तुम्हाला घडणार आहे। या गर्भगृहामध्ये सध्या भाविक दर्शन घेत असलेल्या रामललाची मूर्ती स्थानापन्न केली जाईल। गर्भगृहात जेव्हा भाविक दर्शनासाठी येतील तेव्हा गर्भगृहातील रामललाची मूर्ती आणि भाविक यांच्यामध्ये साधारणतः 25 ते 30 फुटांचं अंतर असेल। भक्तांना रामललाचं अगदी आरामात दर्शन घेता येईल। भक्तांना दर्शन नीट मिळावं यासाठी रामललाची उभी मूर्ती साकारण्यात आली आहे आणि याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला केली जाईल। आता तुम्ही हा विचार करत असाल की मंदिरात नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होतेय, तर मंदिरात 2 मूर्तींची एकत्र पूजा कशी करणार? तर मंदिर ट्रस्टचं हे मानणं आहे की सध्या तंबूमध्ये असलेल्या रामलला सोबत कोट्यवधी भक्तांची आस्था जोडली गेली आहे।
केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून भाविक रामललाच्या दर्शनासाठी येतात। अशी मान्यता आहे की रामललाची तंबूत असलेली मूर्ती प्रकट झाली होती, त्यामुळे त्यांची सुद्धा इथेच गर्भगृहात पूजा केली जाईल। रामललाच्या गर्भगृहात खिडकी नाही, त्यामुळे बाहेरून अगदी मोकळं वाटणारं राम मंदिर गर्भगृहात आल्यावरती बंद असल्यासारखं वाटेल। 8 दिशा, अष्टभुजा आणि भगवान विष्णूंच्या 8 स्वरूपांना विचारात घेऊन अष्टकोनी आकारात हे गर्भगृह तयार झालंय। या गर्भगृहाच्या शेजारीच एका बाजूला प्रार्थना मंडप आणि दुसरीकडे कीर्तन मंडप आहे। जेव्हा संपूर्ण मंदिर साकार होईल तेव्हा या कीर्तन मंडपातनं सातत्यानं कीर्तन आणि रामधून कानावरती पडत राहील। आता या गर्भगृहाशी संबंधित एक अत्यंत खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतोय। रामनवमीच्या दिवशी सूर्यदेव चक्क रामललाच्या मस्तकी अभिषेक करतील, तशी खास सोय या गर्भगृहात करण्यात आली आहे। रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता सूर्यकिरण आकाशातून थेट रामललाच्या कपाळावर पडतील। या घटनेमुळे राम जन्माचा तो ऐतिहासिक क्षण भाविकांना याची देही याची डोळा अनुभवता येईल। आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य आहे, तर हे सर्व शक्य झालंय ते तंत्रज्ञानामुळे। रामनवमीच्या दिवशी सूर्याच्या प्रवासाचा अभ्यास करण्यात आला आणि त्यानंतर बंगळुरू येथे तयार करण्यात आलेल्या कम्प्युटराइज सिस्टीमची मदत घेण्यात आली, ज्याच्या सहाय्यानं पुढील 20 वर्ष दरवर्षी रामनवमीला ही सूर्यकिरणं दुपारी 12 वाजता एका झरोक्यातून थेट गर्भगृहात रामललाच्या कपाळावर पडतील। आता आपण आहोत मंदिराच्या दक्षिण दरवाजाकडे। गर्भगृहात रामललाच्या दर्शनानंतर भाविक दक्षिण दरवाजामधनं या पायऱ्यांद्वारे बाहेर येतील। इथून भक्त थेट परकोटामध्ये पूर्व गेटमधनं प्रवेश करतील। तिथूनच रामभक्तांना आपली प्रदक्षिणा पूर्ण करता येईल आणि त्याच गेटमधून ते मंदिराबाहेर जातील। मंदिराचा उत्तर दरवाजा, इथून व्हीआयपींना प्रवेश मिळेल। 2.7 एकरच्या परिसरात तब्बल 57,000 स्क्वेअर फुटावर राम मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। आता आम्ही तुम्हाला माहिती देतोय अन्नपूर्णा मंदिराची। पुराणांमध्ये ज्या सीता रसोईचा उल्लेख आहे त्याच धर्तीवरती या मंदिरात अन्नपूर्णा देवीचं मंदिर साकारण्यात येत आहे। हे मंदिर शक्तीचं मंदिर मानलं जाईल आणि याच मंदिरातनं देवाच्या प्रसादाची सोय केली जाईल। हा मंदिराचा परकोटा आहे, म्हणजे तटबंदीचा भाग। हा परकोटा बाहेरून बंद आहे पण आतल्या बाजूने खुला असेल, जेणेकरून आस्थेनं राम मंदिराची परिक्रमा करणाऱ्या भाविकांना प्रभू राम आणि मंदिराचं दर्शन घडत राहील। शिवाय परकोटामध्ये 100 पेक्षा अधिक भित्तिचित्र सुद्धा साकारली जातील। राम मंदिर परिसरात केवळ पूर्व दरवाजातूनच प्रवेश करता येईल। या राम मंदिर उभारणीत कुठेही लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही, कारण कालांतरानं लोखंड गंजतं। या मंदिराची उभारणी फक्त आणि फक्त दगडातच झाल्यामुळे हे राम मंदिर किमान 1000 वर्ष तरी असंच उभं राहील असं सांगण्यात येतंय। आणि जे खांब तुम्ही पाहिलेत त्या खांबांमध्ये तांब्याच्या क्लिप्स वापरण्यात आल्या आहेत, त्याही केवळ 2 भागांना जोडण्यासाठी। आता या ऐतिहासिक मंदिराच्या भक्कम पायाभरणी बाबतही आम्ही तुम्हाला सांगतोय। मंदिर उभारणी आधी जेव्हा या जागेचं माती परीक्षण करण्यात आलं तेव्हा लक्षात आलं की शेकडो वर्षांपूर्वी शरयू नदी याच जागेवरून वाहत होती। त्यामुळे इथल्या भुसभुशीत मातीमुळे मंदिराचा पाया उभारण्यासाठी मजबूती मिळत नव्हती। त्याकरता 2.5 एकर जागेवरील माती हटवण्यात आली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मातीत सिमेंट आणि केमिकल टाकून असं मिश्रण तयार करण्यात आलं, ज्यामुळे ही जागा दगडासारखी टणक होईल। पहिले 15 मीटर खोदकाम करून त्यात मातीचे 47 थर टाकण्यात आले, ज्यावर हे भव्य दिव्य राम मंदिर उभं राहिलं। या राम मंदिरात एकही तळघर नाहीये। गेटमधून प्रवेश करता सर्वात पहिले बॅगेज हँडलिंग युनिट असेल। इथे भाविकांचं सामान ठेवण्याची सोय असणार आहे।
इथूनच पुढे गेल्यावर भाविकांच्या सुविधांचं केंद्र आहे, ज्याचे 16 काउंटर असतील. इथे भाविकांना मोफत लॉकरची सेवा उपलब्ध असेल. इथून पुढे गेल्यावर दुसऱ्या गेटवर भाविकांची सुरक्षा तपासणी करण्यात येईल आणि ही सुरक्षा पूर्ण झाल्यावर मोकळ्या जागेतून पुढे जात पूर्व दरवाजातून भाविक मंदिराच्या दिशेनं जाऊ शकतील. जवळपास 3,500 कारागिरांच्या अथक परिश्रमामुळेच अवघ्या 40 महिन्यात राम मंदिराचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. तळमजल्यावर राम दरबार असणार आहे. भारतासह परदेशातील भाविकांच्या स्वागतासाठी अयोध्येत राम मंदिर सज्ज आहे. आम्ही तुम्हाला राम मंदिराचं व्हर्च्युअल दर्शन घडवलंय आणि आम्ही हे विश्वासानं सांगू शकतो की जेव्हा तुम्ही अयोध्येत राम मंदिरात प्रवेश कराल तेव्हा याहून कैक पटीने अधिक सुखाची अनुभूती तुम्हाला येईल. मानसिक समाधान मिळेल. मलेशिया आणि इंडोनेशिया सारख्या मुस्लिम देशात रामायण आणि रामाला सांस्कृतिक ठेवा मानतात. कंबोडिया आणि थायलंड सारख्या बौद्ध बहुसंख्य देशात रामाचा वारसा सांगणारी अनेक स्थळं दिसतात. थायलंडच्या राजघराण्यातील प्रत्येक राजाला राजा राम म्हटलं जातं. तर माझा धर्म इस्लाम आहे पण माझी संस्कृती रामायण आहे असं सांगणारे अनेक जण इंडोनेशियामध्ये आजही पाहायला मिळतात. थोडक्यात काय तर रामनाम हे चराचर व्यापून उरलं आहे. त्यामुळे भारतातही राम मंदिर हा फक्त राजकारणाचा मुद्दा राहत नाही. तेवढ्या संकुचित दृष्टीनं याकडे पाहता येत नाही. रामाला तुम्ही पक्षीय राजकारणात, एका धर्मात, एका भाषेत, एका प्रदेशात बांधू शकत नाही. हे नाव पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, सेतू, हिमाचल सर्वसामान्य जनतेला बांधून ठेवणारा धागा बनलाय. ते सुद्धा थोडकी नाही तर गेली काही हजार वर्ष. राम जन्मभूमीवरील मंदिराच्या रूपानं हा समृद्ध वारसा आधीच्या कित्येक पिढ्यांनी जपला आहे, संघर्ष करून वाचवला आहे, टिकवला आहे, जमेल तसा वाढवला आहे आणि तो आता भव्य दिव्य राम मंदिराच्या स्वरूपात पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतवर्ष सज्ज आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होईल. त्यानंतरच्या 2 ते 3 वर्षात संपूर्ण मंदिर तयार होईल. या ऐतिहासिक घटनाचे साक्षीदार आपल्याला व्हायचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.